नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या मुद्दाम सर्वांसमोर सांगते की नानांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे तर सर्वांसमोर मी त्याचा अनादर नाही करू शकत, कारण जानकीने जे पैसे घेतलेले असतात गावात मिठाई वाटायची असते तर ऐश्वर्याने ते गुलाबदादांच्या हातातून हिसकावून घेतलेले असतात। तर ऋषिकेश हा ऐश्वर्यावर ओरडतो की तू कोणता हक्क दाखवणारी। तेव्हा ऐश्वर्या सांगत असते की नानांनी जे काही आहे प्रॉपर्टी ती सर्व आमच्या नावावर केली, त्यामुळे मी त्याचा अनादर नाही करू शकत, मी हे पैसे तुम्हाला नाही देऊ शकत, मी नानांचा अनादर नाही करू शकत। ऋषिकेशला इतका राग येतो आणि ते जोरात ऐश्वर्यावर ओरडतो, म्हणते की तुम्हाला इतकीच गरज आहे तर आमच्याकडून तुम्ही पैसे मागून उसने घेऊ शकता। तेव्हा लगेच ऋषिकेश इतका ओरडतो की ऐश्वर्या बाद झालं, तुझ्याकडून पैसे घ्यायला आम्ही भिकारी नाही। जानकी सुद्धा खूप रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते। तेव्हा ऋषिकेशचा राग मात्र अनावर होतो। सारंगला म्हणतो की अरे सारंग, ऐकलंस ना तुझी बायको आम्हाला काय म्हणते। आणि ऐश्वर्याला म्हणतो की काय ग, तू काय करतेस हे आम्हाला नाही कळत का? अगं तू तर खोटेपणा केला आणि नानांना सुद्धा ढकलून दिलेस। अगं तू त्यांच्या खोलीत साप सुद्धा सोडलास, एवढं करून तुझं भागलं नाही। अगं ही खोटी व्हील सुद्धा केली आणि सर्व प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावावर करून घेतली। ऐश्वर्या भोळेपणाचे नाटक सुरू करते, काय मी हे सर्व केले, काय बोलतात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो तूच केले हे सर्व। तेव्हा ऐश्वर्या रडण्याचं नाटक सुरू करते, अहो सारंग काय बोलतात, मी सर्व ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली, ही जे काही बोलतात ना ते खोटं बोलतात, मी काय असा खोटेपणा केला? तेव्हा सारंगला तर ऐश्वर्याच लागतं आणि तो तिची बाजू घेऊन ऋषिकेशवर ओरडतो की हे बघ दादा, जानकी वहिनी आणि यांच्यात म्हणजे ऐश्वर्यात जे काही भांडण असेल ते असेल, परंतु तू मात्र यांच्यावर असा आरोप नाही करू शकत की त्यांनी खोटं व्हील बनवलं म्हणून। तेव्हा सारंगचे ते शब्द ऐकून ऋषिकेश आणि जानकी या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो, कारण ऐश्वर्याने सारंगला पूर्णपणे आपल्या हाताखालचा बाहुला बनवून त्याला वळून घेतलेले असते हे तेव्हा त्या दोघांच्या लक्षात येतं। बाकी सर्वांना सुद्धा हे समजतं, परंतु कोणी काही बोलत नसतं। ऋषिकेश विचारतो की सारंग, अरे काय तू बोलतोस हे? तेव्हा सारंग तर रागाने तटकन ऐश्वर्या जवळ येऊन उभा राहतो आणि त्या कधीही असं करणार नाही असे स्पष्ट शब्दात तो ऋषिकेशला उत्तर देतो। सुमित्राला तर ते सर्व ऐकून डोक्यात चक्कर आल्यासारखं होत असतं, तिला खूप त्रास होतो। शर्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्याहून जानकी आणि ऋषिकेशला तर खूप मोठा धक्काच बसतो। जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं। जानकी म्हणते की काय सारंग भाऊजी तुम्ही हे बोलतात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, आत्ता तरी तो डोळे उघड, अरे ही बाई आपलं घर तोडण्यासाठी आली आणि तू तिच्यावरच विश्वास ठेवतोय। तेव्हा सारंग काही कमी नसतो। सारंग म्हणतो की हे बघ दादा, मी तुझा खूप आदर करतो म्हणून तू तोंडाला येईन ते बोलू नकोस आणि ऐश्वर्यावर असे घाणेरडे आरोप मात्र करू नकोस। ऐश्वर्या आधी कधीच असे वागणार नाही। तेव्हा ऋषिकेश जोरात सारंगवर ओरडतो की सारंग। तेव्हा जानकी ऋषिकेशला आवरते। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा आपलं नाटक सुरू करते की बापरे आई, अहो बघता ना तुम्ही, या जानकी वहिनीमुळे आज दोन भावाभावात सुद्धा भांडण सुरू झाली आणि हे भांडण असतं केवळ ऐश्वर्यावरून ऋषिकेश आणि सारंग या दोघात होत असतात, परंतु त्याचा आरोप मात्र ऐश्वर्या मुद्दाम सर्वांसमोर जानकीवर लोटत असते। तेव्हा आपल्या हातातील जे पैसे असतात तर ते लगेच जानकीच्या हातामध्ये देत ऐश्वर्या म्हणते की वहिनी, अहो हे घ्या पैसे, तुम्हाला पैसेच लागतात ना, परंतु या दोन भावामध्ये असं भांडण लावू नका। तुम्हाला जर अजून पैसे हवे असतील तर ते पैसे तुम्ही मागून घ्या, परंतु असं मात्र काही करू नका। आणि हात जोडून म्हणते की प्लीज अहो वहिनी, माझ्या घरामध्ये कितीही असं पैसे घ्या, परंतु असं भांडण मात्र लावू नका। तेव्हा लगेच जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि जानकीला सर्व हे हिचं नाटक आहे हे तर माहितीच असतं, परंतु सर्वांसमोर हे पूर्ण ही मुद्दाम करते ही मात्र कुणाला काही कळत नाही। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, तुझं हे नाटक आता बंद कर। अगं ऐश्वर्या, प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते, त्यामुळे आता तरी तू बास कर तुझं हे जे काही सुरू आहे ते। तेव्हा सीमाच ओरडते की तुम्ही दोघे हे जे काही सुरू आहे ना ते बास करा, अगदी सीमा ओलांडल्यात तुम्ही। जे काही तुमचं या दोघींचं नाटक सुरू आहे, माझ्या डोक्याला वेड लागण्याची पाळी आली आणि तेवढ्यात आजी काही ही तेथेच आलेली असते आणि ऐश्वर्याची बाजू तर गेला घ्यायची सवयच असते। तेव्हा ती म्हणते की हो अगं सुमित्रा, ते तर होतच राहणार। जानकीच्या या घरात किती तमाशे चालू आहेत, किती हा आवाज, आणि काय ग जानकी, तू तर म्हणाली होतीस की नानासाहेब शुद्धीवर आल्यानंतर आपण जे काही सत्य आहे त्याचा निवाडा करूयात, मग त्याचे काय झाले? आणि जा ना, खरं खोटं काय त्यांना विचार, त्यांना जिन्यावरून कोणी ढकललं म्हणून, असे जानकीकडे बघत ती सुमित्राला विचारते। तेव्हा जानकीला कुठे काय माहिती असते की पुढचा डाव काय आहे
आहे ऐश्वर्याचा, तेव्हा ती आपली सहज बोलून जाते की नानांना त्रास होऊ नये यासाठी की आजी नको, अहो नाना तर आत्ताच शुद्धीवर आलेत, आत्ताच कशाला त्यांना हे सर्व विचारायचं आणि त्यांच्या डोक्याला आणखीन टेन्शन द्यायचं, त्यांची तब्येत एकतर अजूनपर्यंत बरी नाही आणि आत्ता आपण त्यांना त्रास द्यायला नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का तुम्ही असे बोलतात, भीती वाटते का तुम्हाला सत्य समोर येण्याची. तेव्हा जानकी म्हणते की भीती वाटायला माझ्या मनात मी चोर नाही ऐश्वर्या, हे लक्षात ठेव, जे काही सत्य आहे ते लवकर बाहेर येईल. तेव्हा सुमित्रा त्या दोघींना परत शांत राहायला सांगते. तुम्ही दोघींनी एकमेकींना काही विचारू नका, जे काही विचारायचं ना तेच मी नानांना विचारेल. आणि लगेच सुमित्रा सारंगला म्हणते की चल आता लगेच आपण जाऊयात आणि यांना घेऊन येथे बोलावून घेऊयात. तेव्हा मात्र जानकी म्हणते की आई अहो पण नानांच्या तब्येतीचा विचार करा. परंतु सुमित्रा जानकीचं सुद्धा ऐकत नाही आणि सारंगला घेऊन नानांच्या रूममध्ये जाते. तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात धरून तिला शांत राहायला सांगतो. तेव्हा जानकी हे नानांच्या काळजीपोटी बोलत असते, परंतु त्याचा अर्थ मात्र दुसरा हा घडणार असतो. जानकी ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा सारंग हा नानांना घेऊन बाहेर येतो. तेव्हा नानांना सर्वांसमोर आणले जाते. तर जानकी नानांजवळ बसते आणि विचारते, नाना तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा नाना फक्त मान डोलावून हो म्हणतात. जानकीला खूप काळजी वाटते. जानकी म्हणते की नाना खरंच माफ करा, तुम्हाला असे आमच्या समोर बाहेर यावं लागलं. नाना मला कळतं की तुम्हाला खूप त्रास होतो, तुमची तब्येत बरोबर नाही, पण नाना तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना. तेव्हा ऐश्वर्या लगेच जानकीला बोलून द्यायला तयारच नसते. जानकीला म्हणते की अगं जानकी वहिनी, अहो तुम्हाला काही नाना बाहेर आले म्हणून त्रास तर होत नाही ना. नाटकी ढोंगी ऐश्वर्या एक एक नाटक सुरू करत असते. अहो जानकी वहिनी, नाना तुमचं सत्य सर्वांसमोर आणतील म्हणून याची तुम्हाला भीती वाटते, तुम्ही घाबरलात ना. तेव्हा जानकी उभी राहते आणि रागाने ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या तुला हे सर्व करताना आणि बोलताना लाज कशी वाटत नाही. तुझ्यामुळे आज नानांना अशा अवस्थेत बाहेर सर्वांसमोर आणावं लागलं. बरं ठीक आहे, नानांना जर अशा अवस्थेत बाहेर आणावंच लागलं त्यामुळे सत्य हे काय आहे ते सर्वांसमोर शेवटी नानाच सांगतील आणि ते व्हायलाच हवं. मग कळेल की या घरामध्ये कोण राहणार आणि कोण घराच्या बाहेर जाणार. तेव्हा ऐश्वर्याचा हा पुढचा प्लॅन काही वेगळा असतो आणि मोठ्या डेअरिंग मध्ये ती जानकीला उत्तर देते, हो ते तर कळायलाच हवं आणि होऊन द्या की कोण जाईल आणि कोण घरात राहील ते, त्याचा न्याय निवाडा तर थोड्या वेळातच होईल असे जानकीला तर रागात बोलते. परंतु सुमित्राशी बोलताना अगदी हळूवर म्हणते की आई प्लीज, तुम्ही नानांना तर बाहेर घेऊन आलात, मग त्यांना तुम्हीच तुमच्या शब्दात हळूवर विचारा, त्यांना कोणी ढकललं, त्यांना त्रास व्हायला नको. एकदाचा हा सोक्षमोक्ष होऊनच जाऊन द्या प्लीज. आई तुम्ही पुढे या आणि नानांना विचारा म्हणून सुमित्राला खूप आग्रह करते. अगदी आज्ञाधारकपणे बोलते असं सर्वांना दाखवते. सुमित्राला तर खूप टेन्शन येते आणि सुमित्रा ही टेन्शन मध्ये नानांजवळ येते. नानांची अवस्था तिला बघवत नाही, पण तरी सुद्धा ती काळजावर दगड ठेवते. नानांना म्हणते की अहो मला माहिती आहे की तुमची तब्येत बरोबर नाही, तरी पण मी तुम्हाला थोडासा त्रास देते. अहो जेव्हापासून तुम्ही जिन्यावरून पडलात तेव्हा या घराच्या सुखाला शांततेला उतरती कळा लागली हो. शर्वरी सारंग यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा म्हणते की अहो या सर्वाचा विचार करू करू आम्ही तर एकतर हैराण झालो, मी कुणावर विश्वास ठेवू हेच कळेनासे झाले. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या तोंडाने जे काही सांगताल तेच आम्ही खरं मानू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू, कारण तुम्हीच बघितलं होतं की नक्की तुम्हाला कोणी ढकललं होतं ते. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही ज्या दिवशी जिन्यावरून खाली पडलात त्या दिवशी तेथे फक्त ऐश्वर्या आणि जानकी या दोघीच होत्या, बाकी तर आमच्यापैकी तेथे कोणीच नव्हतं. त्याच वेळेस जेव्हा तुम्ही जिन्यावरून खाली पडलात त्याच वेळेस काय झालं हे नेमकं आम्ही तेथे नसताना आम्हाला कुणालाच काहीच माहिती नाही. म्हणजे तुम्ही पाय घसरून पडलात की तुम्हाला कोणी ढकलले हेच आम्हाला माहिती नाही. नानांना अगदी हावभाव करून सर्व सांगायचे असते. त्यांच्या चेहऱ्यावर ते वाकडे तोंड त्यांचं झालेलं असते आणि नेमकं आता काय सांगणार ते त्यांना काही सुचत नसतं. ओवीच्या जीवासाठी त्यांना सुद्धा एक खूप मोठा असा निर्णय तर घ्यावा लागतो, तो पण त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून घेतलेला असतो. नानांचा आतमधून इतका जीवाचा संताप होत असतो की हे सर्व ते ऐश्वर्याने केले, परंतु माझ्या जानकीला मात्र हे सर्व भोगावं लागतं, म्हणून त्यांना वाईट सुद्धा खूप वाटतं. त्यांच्या जीवाची तळमळ होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला बोलता येत नाही, पण तुम्ही मात्र बोटाने खून करून सांगा की नक्की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकलले होते आणि तुम्ही जिन्यावरून पडलात तेव्हा नक्की काय घडलं होतं ते सांगा. तुम्हाला कोणी ढकलले होते का
ते ऐकून तर नानांना खूप वाईट वाटतं, कारण आता हे सर्व जानकीवर त्यांना लोटायचं असतं, आपल्या ओव्या लाडक्या ओवीसाठी. आयुष्यार्व्या तर संशयाच्या दृष्टीने नानांकडे पाहत असते की नक्की आता हे नाना काय उत्तर देतील. तिला त्याचीच भीती असते की नक्की नाना तिच्यावर नाव घेतील की काय. म्हणून सर्वजण अगदी नाना कोणाकडे बोट दाखवतात आणि कोण त्यांना ढकलले हे सांगतात हे ऐकून घेण्यासाठी त्यांचे कान आतुर होतात. नाना ढकललं असे खुणावतात तर सुमित्रा म्हणते की काय ढकललं, मग तुम्हीच सांगा की तुम्हाला कोणी ढकलले, ऐश्वर्याने की जानकीने. तेव्हा नानांना त्या गुंडगिरी ऐश्वर्याने जे काही रात्री सांगून ठेवलेले असते की उद्या जेव्हा आई तुम्हाला सर्वांसमोर विचारती तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकलले, तर तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात. मग तेव्हा तू तर माझ्याकडे बोट दाखवशील ना. तेव्हा नाना आपले बोट तिला वर करून दाखवतात की हो मी नक्की तुझंच नाव सांगेल. तेव्हा ऐश्वर्या चांगली धमकावून ठेवते की जर तू मला एक्सपोज करायला गेलात, आणि नानांची गचंडी सुद्धा धरते की मी तुला जिवंत नाही सोडणार असे धमकावते. अरे तू जर हे सर्व सांगितले तर मी तुला जिवंत ठेवेन असं तुला वाटतं का. नानांना इतका राग येत असतो, आणि परंतु त्यांच्या शरीराची त्यांना काही साथ त्यांना मिळत नसते, कारण त्यांच्या जीवाला इतकं मोठं आता संकट टळलेलं असतं, परंतु त्याची सर्व काही त्या संकटाची आणि आपल्या शरीराला जी काही हानी होती त्याचं त्यांना खूप त्रास होत असतो. परंतु ते ऐश्वर्याला काही घाबरायला तयार नसतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय स्वतःच्या जीवाची सुद्धा तुम्हाला पर्वा नाही, आणि तू आता नक्की घाबरशील, कारण मी तुला असं काही एक हॉट व्हिडिओ दाखवणार आहे की ज्याने तू नक्की जे काही आहे ते खोटं सांगशील. तो व्हिडिओच आता तुला खोटं बोलण्यासाठी भाग पाडेल. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मोबाईल मधील ओवीच्या डोक्याला जो त्या तिच्या गुंडाने पिस्तूल लावलेला आहे आणि तो व्हिडिओ ती नानांना दाखवते. नानांना ओवीची खूप काळजी वाटते आणि नाना खूप घाबरतात, आणि म्हणून ते आपल्या ओवीच्या नातीच्या जीवासाठी जे काही ऐश्वर्या सांगते ते सांगायला तयार असतात, कारण जानकीवर त्यांना आता हा आरोप करायचा नसतो, कारण जानकी ही निर्दोष आहे हे सर्वांना ठणकावून सांगायचं असतं, परंतु मात्र ओवीसाठी त्यांना खोटं बोलावं लागतं. ते सर्व व्हिडिओ बघून नानांच्या जीवाची इतकी तळमळाट होते आणि रागाने ते ऐश्वर्याकडे पाहत असतात. खरंच किती नीच बाई आहेस, आपल्या ओवीच्या जीवाची सुद्धा ही खेळी, हिला तर आता सोडायला नाही पाहिजे, परंतु नानाचे हात बांधील असतात. मी तर अजून ओवीवर बंदूक नाही चालवली, फक्त तिच्या डोक्याला गन लावला, आणि जर तुला ओवीला उद्या सेफ ठेवायचं असेल तर मला उद्या तुला सेफ ठेवावे लागेल, तरच मी ओवीला वाचू शकते आणि ओवीचा जीव हा सुखरूप राहू शकतो जर तुम्हाला सर्वांसमोर निर्दोष ठरवले तर. आणि आपल्या बोटाची ॲक्शन करत ती नानांना म्हणते की जर तू माझ्याकडे असं बोट रोखलंस तर उद्या माझा माणूस सुद्धा असं बोट हा रोखून गनवर आपलं बोट ओढेल आणि ओवीच्या एका गोळीत जीव जाईल, आणि काय होईल हे तर तुला माहितीच आहे. म्हणून खूप हसते. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य आहे. आणि पार्वती ओवीच्या आजीच्याच बाजूला ओवीचा फोटो लागेल. तेव्हा नानांना इतका त्या ऐश्वर्याचा नीच ऐश्वर्याचा राग येत असतो, परंतु मात्र ओवीसाठी सर्व काही त्यांना सहन करावं लागते. आणि खरंच ते दोन फोटो क्यूट एकमेकांजवळ किती छान दिसतील म्हणून आणखीन ती नानांना त्रास देते. तेव्हा ऐश्वर्या नानांना म्हणते की जर तुला असे व्हायला नको असेल तर उद्या तू तुझी हुशारी सर्वांसमोर दाखवू नकोस, जे मी सांगितले ते लक्षात ठेवायचं आणि मी जे सांगेल तेच करायचं. असे बोलून खुश होत ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये निघून जाते, कारण उद्याच्या प्लॅनची तिने पूर्ण अगोदर तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा नानांच्या जीवाची इतकी तळमळ होत असते आणि त्यांना ते सर्व आठवल्यानंतर ते लगेच आपलं बोट वर करायला सुरुवात करतात. तर ऐश्वर्या पुढे येते आणि नानांना म्हणते की नाना अहो जिन्यावरून तुम्हाला कोणी ढकलले होते ते सांगा, कारण तिला पूर्ण खात्री असते की नाना आता तिचं नाव घेऊ शकत नाही, तो नक्की जानकीचं नाव घेईन म्हणून. ऐश्वर्या म्हणते की नाना अहो सांगा मी ढकलले का तुम्हाला. तेव्हा जानकी पुढे येते आणि जानकी म्हणते की ऐश्वर्याकडे पाहत नाना तुम्हाला कुणाला घाबरायची काही गरज नाही, सगळे तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे तुम्हीच सांगा की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकलले म्हणून. जानकी म्हणते की नाना बोला. तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की नाना अहो सांगा की नक्की काय झालं होतं. जानकी म्हणते की नाना अहो सांगा की मी की ऐश्वर्या. तेव्हा शर्वरी सुद्धा म्हणते की नाना अहो बोला, परंतु नाना शांत असतात, कारण त्यांना इतक्या आपल्या लाडक्या जानकीवर काही न करताना तिला म्हणजे या ऐश्वर्यामुळं जिने ते धमकावले असते आणि आपल्या ओवीच्या जीवासाठी त्यांना सर्व काही खोटं सांगावं लागतात, म्हणून ते अगोदर ऐश्वर्याकडे बोट करतात. सारंग सुद्धा रडत विचारतो की नाना अहो सांगा की तुम्हाला नक्की ढकलले कोणी होते. सुमित्रा सुद्धा म्हणते की अहो सांगा की नक्की काय झाले होते. ऐश्वर्या आणि जानकी तर समोरासमोर असतात, शेजारी अगदी. तेव्हा नाना पहिलं बोट
ऐश्वर्याकडे करतात तेव्हा जानकीला खूप मोठा आधार मिळतो। जे काही सत्य आहे शेवटी नानांनी सांगितले असे तिला वाटते। तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते की नक्की हा तर खरं बोलला असे तिला वाटते, म्हणून एक एक पाऊल ती मागे जात असते। घरातील सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो की ऐश्वर्याने त्यांना ढकलले हे सर्वांच्या लक्षात येते, परंतु नाना आपल्या ओवीच्या जीवासाठी परत आपलं बोट ही जानकीकडे फिरवतात। तेव्हा जानकी मात्र ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, आता जे काही सत्य आहे शेवटी नानांनी तुझ्याकडे बोट दाखवले। ऐश्वर्या, तुझा खेळ आता संपला। ऐश्वर्याच्या डोळ्यात अगदी पाणी येते आणि ती जानकीला उत्तर देते की थोड्याच वेळेत तुम्हाला समजेल की आता कुणाचा खेळ संपतोय ते। परत ऐश्वर्या नानांना विचारते की नाना, अहो तुम्हाला ढकलले कोणी? सांगा नाना, तुम्हाला मी ढकलले होते का? ऐश्वर्या लगेच म्हणत असते की अहो नाना सांगा, तुम्हाला कोणी ढकलले ते? तेव्हा मात्र नानांना जे काही तिने तो व्हिडिओ दाखवलेला असतो तर तो व्हिडिओ त्यांच्या समोर येतो। त्यांच्या डोळ्यांना ते सर्व काही दिसतं की ओवीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे। तेव्हा नाना आपल्या ओवीसाठी खूप मोठा निर्णय घेतात आणि ते जानकीकडे बोट दाखवतात। नानांनी जानकीकडे बोट केल्यानंतर जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो। तिच्या पायाखालची जमीन हादरते की नाना खोटं का बोलत असतील। तेव्हा लगेच आजी तर काही टपलेलीच असते, कारण ती ऐश्वर्याची ही लाडकी बाजू घेणारी आजी असते आणि ती म्हणते की जानकी, अगं तू नानांना ढकललेस? सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं। शर्वरी रडतच विचारते की जानकी वहिनी, अगं तू नानांना ढकललंस? सारंग म्हणतो की जानकी वहिनी तू? सर्वांना तर खरंच एक खूप मोठा शॉक बसतो। सुमित्राला तर आपल्या काळजालाच हात लावते, बीपी पूर्णपणे लो होतो। तेव्हा मात्र जानकीला तर एक शॉकच बसतो, कारण तिने असे केलेलेच नाही, परंतु आळ मात्र नानांनी तिच्यावर का घेतला असेल? नक्की ह्या ऐश्वर्याने नानांना धमकावले हे तर जानकीच्या लक्षात येते। ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, तर ऐश्वर्या खूप खुश असते। ऐश्वर्या लगेच बोलायला सुरुवात करते की बघितलंस का, तुम्हाला हेच सत्य ऐकायचं होतं नानांच्या तोंडातून। मग आज त्यांनी तेच सत्य सांगितले की त्यांना जानकी वहिनींनी ढकललं म्हणून। कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात, परंतु आज नानांनी स्वतः सांगितले की जानकी वहिनींनी हे सर्व केले म्हणून। म्हणत असते की हो, आज तर सिद्ध झालेच की नानांना जानकी वहिनींनी ढकललं म्हणून। मी तुम्हाला सांगत होते की सत्य हे लपून राहत नसतं। जानकीला मात्र आता काय उत्तर द्यावं काही नाही। ती पूर्णपणे गडबडून जाते आणि गोंधळून गेल्यानंतर ती म्हणते की नक्की काहीतरी कन्फ्युजन होते। जानकी नानांजवळ बसते आणि रडतच नानांना विचारते की नाना, अहो तुम्ही माझ्याकडे बोट का दाखवलेस? मी तर तुम्हाला ढकलले नाहीस। अहो नाना, प्रश्न तर नीट तुम्हाला कळला होता ना? अहो सर्वजण तुम्हाला कोणी ढकलले असा प्रश्न विचारतात, तुम्ही तर माझ्याकडे बोट दाखवलं नाना। अहो मी तुम्हाला नाही ढकललं हे तर तुम्हाला माहिती होतं, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे का बोट दाखवलं? नाना, आठवा की आपण माझ्या रूम मध्ये बोलत होतो। सुमित्रा आईंना तुम्हाला ऐश्वर्याचा खरा चेहरा सांगायचा होता, म्हणून तुम्ही तिकडे रूम मध्ये जात होतात आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या आली आणि तिने तुम्हाला ढकलून दिले। नाना प्लीज तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा, मी तुम्हाला नाही ढकलले। तर सर्वजण जानकीकडे पाहत असतात, परंतु ऐश्वर्या लगेच तेथे येते आणि जानकीचा हात धरून म्हणते की बास जानकी वहिनी, आता बास करा, तुमची नाटकं आता बास करा। म्हणून ती जानकीवर खूप ओरडते आणि तिला हाताला धरून बाजूला हिसकावते। अहो नानांनी तुमच्याकडे बोट दाखवले म्हणून तुम्ही काय आता नानांचा गळा दाबणार का? नाना मनामध्ये इतके नाराज होतात, त्यांना इतकं वाईट वाटतं, ते मनात म्हणतात की जानकी अगं मला माफ कर, अगं ऐश्वर्याने मला धमकावलेले आहे की जर मी असं केलं नाही तर ती ओवीला, जानकी तुला आणि ऋषिकेश जिवंत नाही सोडणार, त्यामुळे माझ्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता आणि जर तुमचा जीव मला आता वाचवायचा असेल तर मला आता खरंच माझ्या काळजावर दगड ठेवून तुमच्याकडेच हे बोट दाखवावे लागले। हे मी का केलं हे कधीतरी तुम्हाला कळलंच बाळांनो। ऐश्वर्या डोळ्यात पाणी आणते आणि सर्वांसमोर म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं की जानकी वहिनीनंच नानांना ढकललं होतं, त्यामुळे सत्य सर्वांसमोर शेवटी आलंच। मग आपल्या घरामध्ये चांगुलपणाचा आव आणून घरात ही वावरणारी चोर आहे। अहो वहिनी, तुम्ही प्रसंग तर व्यवस्थित सांगितले, परंतु घटना ही नव्हती। मी सांगते की काय झाले होते। नाना तुमच्याशी बोलायला तुमच्या खोलीत आले होते आणि खोटं दागिने विकून तुम्ही त्यांची इज्जत घालवली असे नाना तेव्हा तुम्हाला म्हटले होते, आणि तेव्हा नाना तुम्हाला म्हटले होते की प्रॉपर्टी मधील मी तुम्हाला काहीच देणार नाही। हे मात्र तुम्हाला सहन झाले नाही आणि ते ऐकून तुम्ही इनसिक्युअर झाले। त्यामुळे जेव्हा नाना खाली आईंशी बोलायला येत होते तेव्हा ते माझ्याबद्दल नव्हतं, तर ते आईंशी त्या व्हील बद्दल बोलायला आले होते आणि ते सर्व जानकी वहिनीबद्दल त्यांना जे माहीत झालं होतं ते बोलायला ते आले होते। नानांनी प्रॉपर्टी मधील तुम्हाला काहीच दिलेले नाही, त्यामुळे ती गोष्ट मात्र सहन झाली नाही।
नाही, तुमच्या वाटेला फक्त नानांनी देव्हारा दिला होता म्हणून तुम्ही आमच्या नानांना जिन्यावरून ढकलले, हो की नाही? हो ना नाना? अहो तुम्हाला हे सर्व करण्याची काय गरज होती? तुम्हाला सर्व काही दिलं असतं, सर्व काही मिळाले होते, पण असं वागायला नको होतं. असे खोटे नाटे रूप ती सर्वांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करून जानकी कशी दोषी आहे हे सिद्ध करण्याचा ऐश्वर्या पूर्णपणे प्रयत्न करत असते. खूप रडते, खूप आव्हानते आणि खरंच का जानकी वहिनी, का तुम्ही असं केलंस? का आमच्या नानांची अशी अवस्था केली, त्यांना ढकलून दिले? अहो सर्वांनी बघितलं होतं की नानांची शाल तुमच्या हातात होती, नानांनी तुम्हाला प्रॉपर्टी मधील काही दिलेले नाही, मग का तुम्ही त्यांच्याशी असं वागलात? का त्यांची अवस्था अशी केली? बघा हो नानांची काय अवस्था झाली, का असे केले तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते की असे काही झालेले नाही. जानकीला मात्र आता खरं काय हे सर्वांना कसे समजावू ते मात्र काही कळत नाही, ती फक्त रडत असते. जानकी म्हणते की खरंच मी नानांना नाही ढकललं, माझ्यावर विश्वास ठेवा. ऐश्वर्याने सर्व काही तुम्हाला उलटसुलट करून सांगितले म्हणून जानकी लगेच ही सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राचा हात धरते. आई तुम्ही मला गुन्हेगार ठरवण्यात अगोदर नानांच्या डोळ्यात एकदा पहा. जानकी खूप रडत सुमित्राशी हे सांगत असते. आई तुम्ही तरी माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा, मी असं नाही केलेलं. तेव्हा सुमित्रा मात्र जानकीचा हात हिसकावते आणि बाजूला तोंड करते. तेव्हा जानकी रडतच शर्वरी जवळ येते. शर्वरी वंशाव खरंच मी नानांना नाही ढकललं, तुमचं आणि नानांचं बॉन्डिंग चांगलं आहे, तुम्हीच त्यांना समजावं की खरंच मी नानांना नाही ढकललं. शर्वरी वंश एकदाच तुम्ही नानांकडे बघा, मी चुकीची नाही, मी खरंच त्यांना नाही ढकललं म्हणून खूप विनवण्या करू लागते. अहो वंश तुम्हीच या, नानांच्या डोळ्यात बघा की तुम्हाला खरं काय दिसेल, नानांकडे एकदा बघा, सर्वांनी लक्ष द्या, नानांच्या डोळ्यात काय खरं दिसतं ते. तेव्हा शर्वरी सुद्धा रागाने जानकीचा हात हिसकावते. अगं वहिनी बास कर तुझे हे नाटक, आता सर्व सत्य नानांनी शेवटी सांगितलेस. शर्वरी सुद्धा जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसते. अगं वहिनी तुझं म्हणणं काय आहे की म्हणजे नाना हे सर्व खोटं बोलतात, ते त्यांच्या मनाविरुद्ध बोलतात? अगं हे सर्व तूच ठरवणार का, कारण तुझ्यावर आळ आला म्हणून? अगं तू किती त्यांना खोटं ठरवशील? अगं वहिनी तू घरात आल्यापासून मी तुला सपोर्ट करत आले, आईशी भांडले, सारंगला सुद्धा लावले आणि जानकी वहिनी कधी असे नाही करू शकत असे मी सर्वांना ठणकावून सांगितले. अगं तेव्हा तर माझा तुझ्यावर खूप विश्वास होता आणि आता तूच म्हणते की मी नानांना खोटं ठरवू म्हणून. नाही खरंच तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला कोणी ढकललं तेच. अगं वहिनी खोटेपणाला सुद्धा लिमिट असतं म्हणून शर्वरी रडत जानकीवर सुद्धा तेच आरोप करते. अगं जानकी वहिनी मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस? तेव्हा मात्र सर्वांचा विश्वास जानकीवरचा उडतो, परंतु आपल्या ऋषिकेशचा मात्र जानकीवर पूर्ण विश्वास होतो. जानकीवर जे काही आरोप होतात ते त्याला सहन होत नाही. तो शर्वरी ओरडतो की शर्वरी अगं काय बोलतेस, तुला खरंच वाटतं की जानकी असं काही करेल म्हणून? तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे नुसते वाटत नाही परंतु 100% आता पूर्णपणे खात्री पटली. ऋषिकेश म्हणतो की आई काय बोलतेस? अरे मी सारंग सर्वजण ऐश्वर्याच्या बाजूने होतो, परंतु नाना मात्र कायम जानकीवर विश्वास ठेवून होते आणि आज मात्र यांनी जानकीवर बोट रोखली. मग ऋषिकेश अजून यापेक्षा तुला काय पुरावा लागतो? त्यामुळे माझी आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की हे सर्व त्या जानकीनेच केलेलं आहे. त्यामुळे आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी माझा विश्वास जानकीवर नाही बसणार. तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का तर बसतोच, परंतु जानकी आणि ऋषिकेश या दोघांना खूप वाईट वाटतं. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही इतक्या विनवण्या करून सुमित्राच्या पाया पडून सांगत असते की मी नानांना ढकललेले नाही म्हणून, तरी सुद्धा सुमित्रा तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते. ती सुमित्रा जानकीला म्हणते की आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी जानकी मी तुझ्यावर कधीही विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे आता या घरात राहण्याची तुझी थोडीशी सुद्धा लायकी राहिलेली नाही, तू येथून जाऊ शकते. तेव्हा ऋषिकेशला मात्र जानकीचं या घरात इतका अपमान होतो हे सहन होत नाही. जानकी मात्र इतक्या विनवण्या करत असताना सुद्धा ऋषिकेश तिला म्हणतो की चल जानकी आता या घरामध्ये तुला कोणताही मान नाही, तुझा इथे अपमान होतो ते मी नाही सहन करू शकत. जानकीच्या हाताला धरून तो तिला बाहेर घेऊन येतो. जानकी रडत म्हणते की अहो मी आईंना समजावते, सर्वांना समजावते की मी असे खरंच केलेले नाही म्हणून. तेव्हा ऋषिकेश जानकीवरच ओरडतो, अगं ज्या घरात माझ्या बायकोवर विश्वास नाही ना ते घर आपलं आणि ना ती माणसे आपले. तेव्हा ऋषिकेशचे हे बोलणे ऐकून सुमित्राच्या सुद्धा खूप काळजाला टोचतं, परंतु ती काही उत्तर देत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेऊन रडत असते. तेव्हा मात्र जानकी ही पुन्हा त्या घराच्या पाया पडायला येते, त्या पायरीच्या पाया पडते आणि आपलं सर्व सामान बॅग घेऊन ते ओवीसह आपल्या या घराच्या बाहेर पडतात. कारण आता या घराच्या बाहेर जेव्हा जानकीचा पाय पडतो तेव्हा मात्र आता या घराला ऐश्वर्याची नागिन लाभलेली असते आणि आता ह्या ऐश्वर्यामुळे या घराची काय बर्बादी होते आणि लक्ष्मी ही जानकीच्या पायाने कशी जानकी बरोबर निघून जाते. तेव्हा आता सुमित्राला एक